राज्य में विधानसभा चुनाव की घोषणा किए जाने से विपक्ष सत्ताधारी पार्टियों पर हमलावर है। एनसीपी शरद पवार गुट के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने सरकार की आलोचना करते हुए कहा कि राज्य सरकार चुनाव कराने से डरती थी। इसीलिए उन्होंने कहा कि भाजपा के जिन लोगों ने नवाब मलिक पर गंभीर आरोप लगाए थे, वे अब उन्हें स्वीकार कर रहे हैं। इसके साथ ही उन्होंने राजेंद्र शिंगणे के हालिया बयान पर भी अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि फिलहाल वो संपर्क में नहीं है। राज्य सरकारचा अजून आत्मविश्वास नाहीये की निवडणूक झाली की आपण निवडून येऊ शकू आणि म्हणून जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजनांची जाहिराती करणं, लोकांच्या पर्यंत त्या पोहोचवणं यासाठी त्यांना वेळ पाहिजे असं दिसतंय. आजच्या मितीला आजच्या तारखेला निवडणूक घेतली तर बहुतेक त्यांचा पराभव होईल असं त्यांना वाटतंय. त्यामुळं हरियाणाबरोबर आपल्या निवडणुका पूर्वीपासून होत होत्या, पण आता यावेळी डिफर केल्या. त्यामुळं या नोव्हेंबरमध्ये घेण्याचा आणि जास्त कालोपयोग करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय आणि निवडणूक आयोग त्याला बळी पडतंय. त्यामुळं बघू आता, पण त्यांची निवडणूक घ्यायची आज तरी तयारी दिसत नाही. माझा काही संपर्क झालेला नाही आणि त्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला काही निधी मिळावा यासाठी मला वाटतं ते तिकडे गेले होते, पण माझा संपर्क नाही.